फ्रेंड्स, आपल्या फायनलचे आतापर्यंत 6 लेक्चर्स झालेले आहेत. थोडासा मित्रांनो फायनलचा थिअरीचा स्पीड मी वाढवतोय. ठीक आहे. आज आपण मित्रांनो फायनल अकाउंटची दुसरी स्टेप म्हणजेच मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं मित्रांनो एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. एकदा शॉर्टमध्ये आठवण करून देतो. ट्रेडिंग अकाउंटचं एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं. ट्रेडिंग अकाउंटचे डेबिटचा रूल आहे डेबिट ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा रूल आहे क्रेडिट वॉट गोज आउट गुड्स ओनली. त्याच्यानंतर आपण सेकंड बघितलेलं डेबिट बॅलन्स कशाचा असतो, ॲसेट एक्सपेन्स लॉसेस आणि क्रेडिट बॅलन्स, लायबिलिटीज इन्कम गेन्स. मित्रांनो ॲसेट डेबिट बॅलन्स म्हणजे ओपनिंग डेबिटला क्लोजिंग क्रेडिटला, लायबिलिटीज क्रेडिट बॅलन्स म्हणजे काय ओपनिंग क्रेडिटला आणि क्लोजिंग डेबिटला. त्याच्यानंतर मित्रांनो ओपनिंग स्टॉक ॲसेट असल्यामुळे मित्रांनो त्याचा बॅलन्स ओपनिंगचा डेबिट आणि क्लोजिंगचा क्रेडिट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं ट्रेडिंगच्या डेबिटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्स येतात आणि क्रेडिटला कोणत्याही कारणामुळे गुड्स जर का बिझनेसमधून गेले तर ते येतात. आज मित्रांनो आपण बघणार आहोत आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट. एका व्हिडिओमध्ये न बघता मित्रांनो तो आपण स्टेप बाय स्टेप्स व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं एक्सप्लेनेशन घेताना पहिल्यांदा हे लक्षात घ्या मित्रांनो की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा रूल काय आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा रूल आहे मित्रांनो डेबिट ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. करेक्ट. मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा जो रूल आहे तो काय आहे मित्रांनो डेबिट ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे तुमचे कोणतेही मित्रांनो जर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील तर ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला द्यायचे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटचा रूल आहे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटचा रूल काय आहे मित्रांनो क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. याचा अर्थ काय तुमचे कोणत्याही प्रकारचे इन्कम किंवा गेन्स असतील आपण आपल्या भाषेत त्याला प्रॉफिट म्हणतो. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स म्हणजेच प्रॉफिट कुठे यायचे मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साठी. तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण कोणकोणते एक्सपेन्सेस लिहितो मित्रांनो सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉसेस. करेक्ट. तर एकदा तुम्हाला आठवण करून देतो की इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये आपण आपला डायग्राम शिकलेलो होतो. त्याच्यात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस येतात ते मित्रांनो मी एक्सप्लेन केलेलं होतं. त्याच्यामध्ये मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचे एक्सपेन्स येतात. त्याच्यामध्ये वेअर हाऊस म्हणजे गोडाऊनचे एक्सपेन्सेस येतात. त्याच्यामध्ये ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशनचे एक्सपेन्सेस येतात. तर मित्रांनो या 3 डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आपले कशामध्ये ट्रीट केले जातात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि लॉसेस. आणि ते सगळे एक्सपेन्स आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ऍट द एंड ऑफ द इयर काय करतो ट्रान्सफर. तर मित्रांनो आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचे मित्रांनो कोणकोणते एक्सपेन्सेस मित्रांनो इनडायरेक्ट एक्सपेन्स मध्ये येतात किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला कोणकोणते एक्सपेन्सेस ट्रान्सफर करायचे ऍट द एंड ऑफ द इयर ते आता आपण पाहणार आहोत. आपल्या नोट्सच्या पेज नंबर 36 वर मित्रांनो तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट भेटेल. तो फॉर्मॅट त्यातला प्रत्येक एक्सपेन्सचा पार्ट मी या आता आपल्या लेक्चरमध्ये काय करणार आहे एक्सप्लेन करणार आहे. तर मित्रांनो सगळ्यात पहिले प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आहे टू ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला काय आहे टू ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. आता मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटचा बाय ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन असतो कॅरीड डाऊन असतो. तो इथे मित्रांनो आपण काय करतो डेबिटला टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन करतो. करेक्ट. तर ग्रॉस लॉस मित्रांनो इथे ब्रॉट डाऊन कसा काय होईल ती कन्सेप्ट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जास्त व्यवस्थित कळेल. तर मित्रांनो लॉस ब्रॉट डाऊन जो आहे तो आपला मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट वरून कॅरीड फॉरवर्ड करतात. तर त्याचं एक्सप्लेनेशन मित्रांनो आपल्या प्रॉब्लेम मध्ये जास्त व्यवस्थित समजेल तुम्हाला. मी पुढचा पार्ट कंटिन्यू करतो. नेक्स्ट ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन नंतर आहे मित्रांनो ऑफिस रेट अँड टॅक्सेस. मित्रांनो ऑफिस रेट अँड टॅक्सेस म्हणजे काय तुमच्या ऑफिसची जागा आहे ती मित्रांनो तुम्ही काय केलेली आहे रेंटवर घेतलेली आहे. याचा अर्थ काय झाला मित्रांनो तुम्ही ऑफिसच्या जागेचं भाडं देताय. आता तुम्ही सांगा मला ऑफिस रेट अँड टॅक्सेस किंवा ऑफिसचे जागेचे काही टॅक्सेस असतील हे खर्च हे एक्सपेन्सेस कोणत्या डिपार्टमेंटचे
ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आहे. म्हणजे हे मित्रांनो इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. कुठे लिहिणार तुम्ही? ट्रेडिंगला हा प्रॉफिट अँड लॉसला, अर्थातच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट सॅलरीज अँड वेजेस. मित्रांनो सॅलरीज अँड वेजेस किंवा मित्रांनो दुसरा आहे त्याला नुसती सॅलरी किंवा त्याला अजून एक शब्द आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस किंवा मित्रांनो त्याला शब्द काय आहे अनप्रोडक्टिव्ह वेजेस. ठीक आहे. आता या तिघांची कन्सेप्ट काय आहे? आपल्याकडे दोन प्रकारचे लोक काम करत असतात. एक ऍक्च्युअली प्रोडक्शन लाईनवर काम करतात ते लोक, दुसरे जे पोस्ट प्रोडक्शनला काम करतात ते लोक. करेक्ट. जे ऍक्च्युअली प्रोडक्शन लाईनवर काम करतात त्या लोकांना आपण वर्कर म्हणतो आणि पोस्ट प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शनच्या नंतर जे काही मित्रांनो काम करणारे लोक आहेत त्यांना आपण स्टाफ म्हणतो. प्रोडक्शन लाईनवर काम करणाऱ्या वर्कर लोकांना जो पगार मिळतो तो झाला वेजेस, तो आपला डायरेक्ट एक्सपेन्स आहे, तो आपण ट्रेडिंगला मिळतो. आणि नंतरच्या मित्रांनो प्रोडक्शनच्या नंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांना आपण स्टाफ म्हणतो. स्टाफला जी मिळते ती असते सॅलरी. सॅलरीलाच दुसरा शब्द सॅलरी अँड वेजेस आहे. मित्रांनो लक्षात घ्या, काल आपण ट्रेडिंगला जो शब्द शिकलेलो होतो तो वेजेस अँड सॅलरी होता. वेजेस हा शब्द पहिले असल्यामुळे तो डायरेक्ट एक्सपेन्स झाला. आज सॅलरी अँड वेजेस एकत्र आहे पण याच्यामध्ये सॅलरी पहिले आहे ना, म्हणजे ही सॅलरी आहे. लक्षात घ्या दोन गोष्टी काय आहेत, वेजेस अँड सॅलरी आणि दुसरा आहे सॅलरी अँड वेजेस. वेजेस अँड सॅलरी मध्ये वेजेस पहिले आहे म्हणजे हा डायरेक्ट एक्सपेन्स असतो, हा ट्रेडिंगला लिहायचा. सॅलरी अँड वेजेस मध्ये सॅलरी पहिले असतो. आता सॅलरी आहे याचा अर्थ मित्रांनो ते काय झालं, इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. तो आपण कुठे लिहिणार मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तर थोडक्यात सांगायचं झालं सॅलरी म्हणजेच सॅलरीज अँड वेजेस म्हणजेच अनप्रोडक्टिव्ह वेजेस. अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणजे काय, ज्याचा प्रोडक्शनशी काही संबंध नाही, प्रोडक्शनच्या नंतरच्या गोष्टींना आपण पगार देतो. तर मित्रांनो हे सगळे एक्सपेन्स कोणत्या डिपार्टमेंटचे असणार? अर्थातच हे सगळे एक्सपेन्स ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे असतात. तर मित्रांनो हे एक्सपेन्सेस आपण कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. करेक्ट. नेक्स्ट मित्रांनो पोस्टेज अँड टेलिग्राम. आपला पुढचा एक्सपेन्स आहे मित्रांनो पोस्टेज अँड टेलिग्राम. आता तुम्हीच सांगा पोस्टेज अँड टेलिग्राम हा एक्सपेन्स मित्रांनो कशासाठी लागतो आपल्याला? ऑब्वियस करस्पॉन्डन्ससाठी, पत्र व्यवहार करण्यासाठी, कुरिअर चार्जेस वगैरे. आता हा एक्सपेन्स कोणत्या डिपार्टमेंटचा असणार आहे मित्रांनो? अर्थात ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणजे हा आपला काय झाला, इनडायरेक्ट एक्सपेन्स. तो कुठे येईल मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पुढे इन्शुरन्स. मित्रांनो आपल्या संपूर्ण बिझनेसचा किंवा आपल्या संपूर्ण प्रॉपर्टीचा, आपल्या ऑफिस प्रॉपर्टीचा किंवा मित्रांनो ऑफिसमधल्या सगळ्या डॉक्युमेंट्सचा आपण आपला काय केलेला असतो, इन्शुरन्स काढलेला असतो. आता हा इन्शुरन्स मित्रांनो आपण इन्शुरन्स काढलेला असतो म्हणजे त्याच्यासाठी इन्शुरन्सचा प्रीमियम पे करावा लागतो. हा इन्शुरन्स प्रीमियम मित्रांनो आपला कोणता एक्सपेन्स झाला, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे. कारण ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मित्रांनो हा संपूर्ण प्रॉपर्टीचा इन्शुरन्स प्रीमियम काय करत असतं, पे करत असतं. सो ऑब्वियस हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे म्हणजे तो आपण मित्रांनो कोणत्या अकाउंटला लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नेक्स्ट लीगल किंवा प्रोफेशनल चार्जेस, ऑडिट फी. आपल्या ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये मित्रांनो काही प्रोफेशनल लोक असतात ज्यांचा प्रोफेशनल ॲडवाईस आपल्याला टाइम टू टाइम मित्रांनो लागत असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला CAचा ॲडवाईस लागतो. CA त्याचा ॲडवाईस फुकट देत नाही, तो त्याच्याबद्दल फी घेणार, ऑडिट चार्जेस. तसंच आपल्याला कधीतरी मित्रांनो वकील, आपण ज्याला इंग्लिशमध्ये लॉयर किंवा ॲडव्होकेट म्हणतो, ॲडव्होकेट किंवा वकिलाची फी, बरोबर आहे मित्रांनो, त्याचा सुद्धा ॲडवाईस करणं आपल्याला टाइम टू टाइम लागत असतो. तो पण ते काम फुकट करत नाही, त्याला सुद्धा मित्रांनो आपल्याला काय करावे लागतात, पैसे द्यावे लागतात त्याच्या कामाचे. सो ज्याला आपण काय म्हणतो लीगल किंवा प्रोफेशनल फी. आता ही फी सुद्धा मित्रांनो कोणत्या डिपार्टमेंटचा एक्सपेन्स झाला, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स. तो सुद्धा मित्रांनो कोणता झाला, इनडायरेक्ट एक्सपेन्स. तो सुद्धा आपण कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. नंतर मित्रांनो पुढे आहे मॅगझिन्स अँड पिरियडिकल्स. आता मॅगझिन्स अँड पिरियडिकल्स म्हणजे काय असतं फ्रेंड्स,
आपला बिझनेस जो आहे, आपण ज्या इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो आपला बिझनेस चालवतो, तुम्हाला माहिती आहे आजकाल कोणताच बिझनेस असा नाही जो कॉन्स्टंट आहे. कंटिन्युअसली मित्रांनो प्रोडक्शन प्रोसेस चेंज होते, टेक्नॉलॉजी कंटिन्यू अपडेट्स होत आहेत. म्हणजे इंडस्ट्री ना मित्रांनो प्रचंड फास्ट मुव्हिंग झालेली. आज जर का हा विचार आपण केला तर कॉन्स्टंटली प्रत्येक इंडस्ट्रीजमध्ये टेक्नॉलॉजी अपडेट होते, काही ना काही मित्रांनो चेंजेस होत असतात प्रोडक्शन प्रोसेसमध्ये. आता या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार कशा मित्रांनो? त्याच्यासाठी खूप सारे ऑफिसेस काय करतात, मॅगझिन्सला सबस्क्राईब करतात की त्या इंडस्ट्रीमध्ये मित्रांनो काय चेंजेस होत आहेत. त्या मॅगझिन्समधून मित्रांनो इंडस्ट्रीजला काय होत असतात, इंडस्ट्रीजच्या ओनरला काय होत असतात, अपडेट होत असतात. मग आता हे जे काही मॅगझिन पिरियडिकल्स आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो न्यूजपेपर्स वगैरे, हा जो होणारा खर्च आहे हा कोणतं डिपार्टमेंट पे करतं? ऑब्वियस ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट पे करतं. मग मित्रांनो हा जो काही खर्च होतो तो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला. तो इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे ऑफिस डिपार्टमेंटने पे केलेला. सो तो कुठे लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. नेक्स्ट आहे मित्रांनो ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट कोणत्या डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे? ऑब्वियस मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट. आपलं मित्रांनो हे आठवा डायग्राम, शेवटचं डिपार्टमेंट सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट कारण टेस्ट डिपार्टमेंट करतात. म्हणजे परत इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला, परत कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. न्यूजपेपर आणि मॅगझिन्स आत्ताच मित्रांनो आपलं एक्सप्लेनेशन झालं. आता पुढे आहे कॅरेज आउटवर्ड किंवा कॅरेज ऑन सेल्स. मित्रांनो कॅरेजचे दोन प्रकार कालच्याच लेक्चरमध्ये आपण शिकलो. एक आपल्याकडे माल येताना रॉ मटेरियल परचेस करताना मित्रांनो आपण जे ट्रान्सपोर्ट चार्जेस पे केले दॅट इज कॅरेज इनवर्ड, येताना पे केले किंवा कॅरेज ऑन परचेस. दुसरे आपला ज्यावेळेस फिनिश गुड्स आपण मित्रांनो बाहेर पाठवतो त्यावेळेस आपल्याला बाहेर जाताना आपण ज्याला सेल्स म्हणतो, सेल्स करताना सुद्धा आपल्याला गाडी भाडं द्यावं लागतं. सो दॅट इज कॅरेज आउटवर्ड, कॅरेज ऑन सेल्स. तर कॅरेज इनवर्ड हा परचेसचा एक्सपेन्स आहे, तो डायरेक्ट असतो, त्याच्यामुळे तो ट्रेडिंगला येईल. आणि कॅरेज ऑन सेल्स म्हणजेच कॅरेज आउटवर्ड हा सेल्स रिलेटेड एक्सपेन्स आहे. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे, तो इनडायरेक्ट एक्सपेन्स असतो, त्याच्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. कॅरेज इनवर्ड डायरेक्ट एक्सपेन्स ट्रेडिंग, कॅरेज आउटवर्ड इनडायरेक्ट एक्सपेन्स प्रॉफिट अँड लॉस. नुसतं कॅरेज आलं, नुसत्या कॅरेजचा अर्थ कॅरेज इनवर्ड असतो, त्याच्यामुळे ते सुद्धा ट्रेडिंग अकाउंटलाच जातं. मित्रांनो पुढे डोनेशन. आपण डोनेशन दिलं कोणाला? मित्रांनो आता उदाहरणार्थ आता मित्रांनो कोरोनाचा प्रॉब्लेम एवढा झाला, खूप साऱ्या बिझनेसेसने मित्रांनो PM केअर फंडाला काय केलेले? डोनेशन दिले. करेक्ट. असे जर काही डोनेशन्स मित्रांनो तुम्ही देत असाल तर हा कोणत्या डिपार्टमेंटचा एक्सपेन्स असणार आहे? मित्रांनो हा आपल्या ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे. मग तो मित्रांनो कोणत्या अकाउंटला येईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. नेक्स्ट रॉयल्टी ऑन सेल्स. रॉयल्टी ऑन सेल्स फ्रेंड्स, काल आपण रॉयल्टीचा अर्थ पाहिलेला होता. काहीतरी कॉपीराईट आहे, काहीतरी मित्रांनो पेटंट आहे आणि आपल्याला ते पेटंट किंवा कॉपीराईट जे दुसऱ्याचे आहेत ते काय करायचे? वापरायचे. मग आपण त्याला मित्रांनो काय केलं? मित्रांनो त्याच्याबद्दल फी दिली. करेक्ट. मग ही जी फी आपण पे करतो ही आपल्या बिझनेसची काय झाली मित्रांनो? रॉयल्टी. आता काल जी रॉयल्टी आपण शिकलेलो होतो ती कोणती होती? रॉयल्टी ऑन परचेसेस किंवा नुसती रॉयल्टी. नुसती रॉयल्टी म्हणजे रॉयल्टी ऑन परचेसेस. आज पण तीच रॉयल्टी आहे, पण आज आपण जी रॉयल्टी पे करत आहोत ती सेल्सवरची रॉयल्टी. म्हणजे आपण जेवढ्या गुड्स सेल करू, जेवढ्या अमाऊंटचे गुड्स सेल करू त्याचे पर्सेंटेज आपल्याला ॲज अ रॉयल्टी द्यावे लागतात. आता तुम्ही मला सांगा परचेसवर रॉयल्टी दिली तर तो आपला डायरेक्ट एक्सपेन्स झाला. सेम लॉजिकमध्ये जर सेल्सवर रॉयल्टी दिलेली असेल म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स, सेल्सवर दिलेली रॉयल्टी. मित्रांनो हा आपला कोणता एक्सपेन्स असेल? प्रॉफिट अँड कोणता एक्सपेन्स असेल? इनडायरेक्ट एक्सपेन्स. तो इनडायरेक्ट एक्सपेन्स झाला तर आपण कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. परत लक्षात घ्या, रॉयल्टी ऑन परचेस किंवा नुसती रॉयल्टी हा डायरेक्ट एक्सपेन्स असतो, ट्रेडिंग अकाउंट. आणि रॉयल्टी ऑन सेल्स हा मित्रांनो आपला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, तर तो कुठे येईल मित्रांनो? आपला प्रॉफिट अँड लॉस
मित्रांनो रॉयल्टी ऑन सेल्स नंतर पुढे आहे डिस्काउंट अलाउड. आता डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट आपण कोणाला देतो? आपण ज्यांना गुड्स सेल करतो, जे आपले बायर असतात, ठीक आहे, ते जर का लगेच आपल्याला काही कॅश पेमेंट करत असतील तर आपण त्यांना काय करतो? त्यांनी लगेच कॅश पेमेंट केलं म्हणून त्यांना काही पैशांची सूट देतो. ठीक आहे सर, तू 100 रुपयाच्या ठिकाणी 95-96 दे, 5 रुपये तुला डिस्काउंट. हा डिस्काउंट अलाउड आपल्या कोणत्या डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे मित्रांनो? हा आपल्या सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स आहे. करेक्ट? म्हणजेच मित्रांनो हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. तो आपल्याला कुठे लिहावा लागेल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहावा लागेल. ठीक आहे मित्रांनो, पुढे कमिशन पेड किंवा गिव्हन. कमिशन पेड किंवा कमिशन गिव्हन सोप्या भाषेत. आता आपण मित्रांनो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटला सांगत असतो की बाहेर जा, जेवढे आपले मित्रांनो दुकानदार असतील त्यांच्याकडे माल पोहोचवा आणि काय करा? तो माल त्यांना विका. आता हे लोक फ्री ऑफ कॉस्ट काम करतील का? नाही, यांना पगार द्यावा लागेल. हे लोक जे काही मित्रांनो डिस्ट्रीब्युटर असतात आपले, त्यांच्यापर्यंत हा माल पोहोचवत असतात, त्याबद्दल आपल्याला त्यांना काय करावं लागतं? कमिशन पे करावं लागतं. त्यांना सॅलरीचा पार्ट कमी असतो. ते जेवढ्याचा माल विकतील, जेवढ्याचा माल डिस्ट्रीब्यूट करतील, त्याच्या पर्सेंटेजमध्ये आपण त्यांना काय करत असतो? कमिशन देत असतो. ठीक आहे, म्हणजे हा कमिशन पेड किंवा कमिशन गिव्हनचा जो एक्सपेन्स आहे तो मित्रांनो आपला कोणता एक्सपेन्स झाला? सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटचा एक्सपेन्स झाला. म्हणजेच आपला कोणता एक्सपेन्स आहे मित्रांनो? तो इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. तो आपण मित्रांनो कुठे लिहिणार? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइड. करेक्ट? तर मित्रांनो आतापर्यंत जेवढे एक्सपेन्सेस आपण बघितले हे सगळे त्या डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येक एक्सपेन्सेस एक्सप्लेन केलेले आहेत. याच्या पुढे पण एक्सपेन्स आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये मित्रांनो ते कव्हर होण्यासारखे नाही. सो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सप्लेनेशनमध्ये. लवकरच भेटू ही अपेक्षा आहे.